नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। कांदिवलीमध्ये धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला। रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता कांदिवली पश्चिम येथील सह्याद्री नगर गणेश मंदिर सभागृह या ठिकाणी धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडला। सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले। 5 नववधूंच्या हस्ते आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू वितरित करण्यात आल्या। व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज सुजाताताई होळकर, ऋतुगंधा बारगळ आणि आयुषी होळकर, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, कार्याध्यक्ष सुनील भगत, मंडळाचे प्रवक्ते, पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते, भारत कवितके उपस्थित होते। यावेळी सुजाताताई होळकर यांनी अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्राबाबत माहिती दिली। ऋतुगंधा बारगळ यांनी मकर संक्रांत आणि हळदी कुंकू याविषयी कौटुंबिक धागेदोरे कसे असतात याबद्दल माहिती सांगितली। तर मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे यांनी सांगितले की होळकर छत्राखाली आपण एकत्र येतो आहे याची जाणीव ठेवून कार्य करीत राहायचे। तरी मंडळाचे प्रवक्ते, पत्रकार, साहित्यकार, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते, भारत कवितके यांनी सांगितले की समाजातील महिलांना समाज कार्याच्या प्रवाहामध्ये आणणे गरजेचे आहे। एकमेकांना परिचय करून देणे घेणे, संघटन वाढवणे, शासकीय योजनांचा महिलांना लाभ मिळावा यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे। या कार्यक्रमात नगरसेविका संध्या दोशी यांनी कार्यक्रमाला भेट दिली आणि महिलांसोबत नृत्य केले आणि आपला आनंद व्यक्त केला। सूत्रसंचालन संतोष पिसे यांनी केले। या कार्यक्रमात महिलांनी संगीत खुर्ची, विविध मराठी गाणी, नृत्य, सामुदायिकरित्या नृत्य, उखाणा घेणे व इतर खेळात भाग घेतला होता। समाजातील बहुसंख्य महिलांनी यात भाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे प्रवक्ते भारत कवितके, शिवाजी पिसे, महेंद्र काळे, सुनील भगत, अप्पासाहेब कुचेकर, मल्हारी लाळगे, सदानंद लाळगे, नारायण पिसे, आनंदा भोजने, संतोष पिसे, भूषण विशेष एकल, मनोज पिसे, संतोष नामदेव पिसे, सतीश पिसे, ॲडव्होकेट वैभव गरगडे, मधुकर कुचेकर, बाळासाहेब पिसे, बाळासाहेब कुचेकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार, मी ऋतुगंधा बारगळ जहागीरदारातल्या घरातली मुलगी। आजोळ माझे बारगळांचे जहागीरदार मल्हारराव होळकर यांचे मामा भोजराज बारगळ, ते तळोदर इथलचे होते, तेच माझा आजोळ। आजीच्या साईडनं पाहायला गेलं तर प्रिन्सेस सीताबाई होळकरांच्या नात, त्या माझ्या आजी। आज मकर संक्रांतीच्या चांगल्या दिवसाचा जो पर्व महिना आहे रथसप्तमीच्या पहिल्यापर्यंत आपण सगळे हळदी कुंकू म्हणून बाया सगळ्या साजरा करतो। थोडं मराठी, हिंदी, इंग्लिश माझं प्लीज डोंट माइंड। हळदी कुंकूचा जर आपण ज्योतिषाच्या प्रमाणे पाहायला गेलो तर हळद ही बृहस्पती, कुंकू सूर्य आणि मंगळ, आणि ते एक बाई एक दुसऱ्याला लावते। कारण की प्रत्येक पुरुषाची, प्रत्येक घरातली कुंडली पुरुष नव्हे तर कुंडली महिला असते। स्त्री ही एवढी पॉवरफुल आहे की आपण एक दुसऱ्यांना हळदी कुंकू लावतो। हा एक मेसेज आहे की आपण आपले जे पोरं आहेत, आपला जो नवरा आहे त्याच्यामध्ये बृहस्पतीची एनर्जी देणारी शक्ती पण ही बाई ठेवू शकते आणि सूर्य आणि मंगळाचा तेज पण ही बाई देऊ शकते। मकर संक्रांतीची आपण साजरा करतो, पण आपण मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।